निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, डायबिटीस किंवा मधुमेह म्हणजे साखरेची बिमारी असणारी बरीच पेशंट्स आम्हाला सतत वारंवार विचारतात की डॉक्टर कोणती फळं आम्ही खाल्ली नाही पाहिजेत आणि कोणती फळं खाल्ली पाहिजेत। तर त्याच्यासाठीचा आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे की ही 10 फळं जी आहेत हे डायबिटीसच्या रुग्णांनी खाऊ नयेत। ती कोणती आहेत आणि का खाऊ नयेत ते आज आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्ता सध्या मोसम चालू आहे आंबा, आंब्याचा सीझन चालू आहे, फळांचा राजा आंबा आणि खायला खूप टेस्टी। परंतु डायबिटीसच्या रुग्णांना आंबा चालत नाही। खूप कमी प्रमाणात दिवसाकाठी एखादा आंबा जास्तीत जास्त त्यांनी खाल्ला तर जमू शकतं, कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण नॅचरल शुगर जे असते हे खूप जास्त असते। त्यामुळे तिचं लगेच रूपांतर होतं आणि तुमच्या रक्तातली साखर वाढायला त्यामुळे मदत होते। त्याचे दुष्परिणाम पुन्हा नंतर भोगावे लागतात। तसंच दुसरं फळ आहे द्राक्ष, ग्रेप्स ज्याला म्हणतो, त्याची पण टेस्ट चांगली असते। तोही सीझन आता चालूच आहे। तर ते पण द्राक्ष हे जास्त प्रमाणामध्ये डायबिटीसच्या रुग्णांना चालत नाहीत, त्यांनी नाही खाल्ली पाहिजेत। त्याच्यानंतर केळी, केळी कसं हे चांगलं स्वस्त आणि मस्त फळ आहे, परंतु जिभेला ते खूप गोड लागतं आणि हे फळ खाल्ल्यानंतर काय होतं, शरीरातली साखर जास्त वाढते। म्हणून केळी सुद्धा खाऊ नयेत किंवा खाल्लं तर कधीतरी अर्धीकशी केळी खाल्ली पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही। जे खायचं आहे ते फक्त जिभेला टेस्ट म्हणून थोडंसं खाऊन त्यातून समाधान मानलं पाहिजे, याच्याकरताच ते खाणं, नाहीतर ते नाही खाल्लं तरी सुद्धा ते खूप चांगलं आहे। तसंच अननस, ते सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांनी जास्त नाही खाल्लं पाहिजे। तसंच फणस, फणसामध्ये पण साखरेचं प्रमाण, जे नैसर्गिक साखर असते तिचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे रक्तातली साखर वाढते, म्हणून फणस सुद्धा नाही खाल्लं पाहिजे। तसंच सुका मेवा ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण ड्राय फ्रुट्स म्हणतो, त्याच्यामधले विशेषतः जे आपण डेट्स म्हणतो किंवा पेंडखजूर, याच्यामध्ये पण नॅचरल शुगरचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, म्हणून ही पण नाही खाल्ली पाहिजे। किंवा कधी खाल्ली तर एखादी पेंडखजूर तुम्ही खाऊ शकता। ते सुद्धा कसं आहे की प्रिकॉशन्स घेऊन, म्हणजे तुम्ही त्या दिवशी थोडी एक्सरसाइज जास्त करावं लागेल, थोडं वॉकिंग जास्त करावं लागेल आणि जे साखर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त गेली आहे तिला वापरून टाकावं लागेल, ती शिल्लक नाही राहिली पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल। तसंच दुसरं ड्रायफ्रुट्समध्ये एक असतं की ज्याला आपण म्हणतो खिसमिस, हे खिसमिस सुद्धा जास्त गोड असतात आणि त्याच्यामध्ये पण नैसर्गिक साखर हे जास्त असते, त्याच्यामुळे ते सुद्धा कमीत कमी प्रमाण किंवा नाही खाल्लं तर आणखी खूप चांगलं आहे। तसंच चिकू, हे चिकूसारखं जे फळ आहे ते वजन तर वाढवतंच, केळी आणि चिकू हे वजन वाढवतात, तसंच पोटाला पचायला सुद्धा जड असतं। चिकू हे पोटाला पचायला जड आहे, तर हे सुद्धा गोड आहे आणि त्याच्यामुळं पण साखर जास्त वाढू शकते, म्हणून चिकूचं प्रमाण सुद्धा जास्त नाही खाल्लं पाहिजे। तसंच टरबूज, टरबूज सुद्धा गोड आहे आणि याच्यानं सुद्धा साखर वाढते, म्हणून टरबूज सुद्धा कमीत कमी प्रमाणात किंवा जवळजवळ नाही खाल्लं पाहिजे। तसंच काही जणांना सवय असते की फळं अख्खी खाणी, त्यापेक्षा ते फ्रूट ज्यूस करून पितात। मग आम्ही तर म्हणू की फ्रूट ज्यूस करून पिण्यापेक्षा फळाच्या 1-2 फोडी खाल्ल्यात, थोडंसं फळ खाल्लं तर ते आणखी चांगलं आहे। म्हणून फ्रूट ज्यूसेस हे डायबिटीसच्या पेशंटनी कधी घेऊ नयेत। बऱ्याच वेळेला काय असतं की त्या फळापासून ते ज्यूस बनवत असताना त्याच्यामध्ये साखर टाकलेली असते, दूध टाकलेलं असतं। मग या दोन्हीमधून काय होईल, ग्लुकोज आणि फॅट हे दोन्ही पण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जाऊ शकतं, म्हणून फ्रूट ज्यूसेस हे डायबिटीसच्या रुग्णांनी नाही घेतली पाहिजे। तसंच ज्या ड्रायफ्रुट्समध्ये आपण आता म्हटलं त्याच्यामध्येच आणखी एक आहे की ज्याला आपण ॲप्रिकॉट म्हणतो, जर्दाळू, याच्यामध्ये सुद्धा याचा काय होतं की नॅचरल शुगर जास्त असते आणि त्याच्यामुळं पण साखरेचं प्रमाण रक्तातलं वाढायला मदत होते। आता ही जी सगळी आपण नावं घेतलेली आहेत, या फळांचा एक गुणवैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स यांचा जास्त आहे। म्हणजे काय म्हणतो आपण की ते खाल्ल्यानंतर रक्तातली साखर किती वाढते त्याला त्या पदार्थाचा, त्या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणत असतात। साखर जेव्हा डायरेक्ट खाल्ली जाते किंवा गोळ जेव्हा खाल्ला जातो त्याचा तर ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात जास्त असतो,
पण त्याच्या खालोखाल ह्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, म्हणजे खाल्ल्याबरोबर लगेचच शुगर रक्तातली जास्त वाढते आणि त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात. त्याचे जे वाईट परिणाम असतात, कारण डायबिटीस हा खूप घातक आजार आहे. असा शरीरातला कुठलाच अवयव नाही की जो खराब होत नाही डायबिटीसमध्ये. शुगरमुळे खराब होत नाही, त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. आणि जर शुगर वाढलेली राहिली, अनियंत्रित जर राहिली शुगर, तर त्याचे जास्त परिणाम शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून साखर वाढणार नाही असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत. म्हणजे काय केलं पाहिजे की जे जिभेला गोड लागत नाहीत अशी कुठलीही फळं, असले कुठेही फळभाज्या किंवा पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. फक्त आता जे आपण इथे नावं घेतलेली आहेत किंवा याच्यात जर कुठलं एखादं दुसरं विसरलं असेल, परंतु जे खाल्ल्यानंतर जिभेला गोड लागतं ते फळ, ती फळभाजी ते नाही खाल्लं पाहिजे. म्हणजे अंगातली साखर रक्तातली वाढणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.